43 या दृष्टिकोनाशी सुसंगत महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र जीसीसी धोरण 2025 तयार करण्यात आले आहे। मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातील पुणे हे जीसीसी साठी देशातील सर्वाधिक पसंतीचे स्थान ठरत आहे। राज्यात या धोरणाच्या माध्यमातून 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र स्थापन करण्यात येणार असून 4 लाख उच्च कुशल नोकरीच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे। उपक्षेत्र चौथे पर्यटन राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या सन 2047 पर्यंत वार्षिक 16 कोटीहून 38 कोटीपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे। त्याकरिता मुंबई, सिंगापूर आणि दुबईमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करणे, खासगी गुंतवणूक आकर्षित करून जागतिक दर्जाची पर्यटन स्थळे व पर्यटन परिपथ विकसित करणे, तसेच प्रवास 100% डिजिटाइज करून पर्यटन परिसंस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त निवडक 50 पर्यटन स्थळी पायाभूत सुविधा अत्याधुनिक करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल। सातारा जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला वासोटा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे आणि रणनीतीचे प्रतीक आहे। पर्यटकांच्या सुरक्षित, सुलभ व पर्यावरणपूरक प्रवेशाकरता मुनावळे ते वासोटा किल्ला रोपवे प्रकल्प करण्याचे नियोजित करण्यात आले आहे। नाशिक येथे रामकाल पथ विकास प्रकल्पांतर्गत करण्यात येणारी कामे प्रगतीपथावर आहेत। राज्यातली तिसरी चित्रनगरी नवरगाव तालुका रामटेक जिल्हा नागपूर येथे विकसित करण्यात येणार आहे। रामटेक येथे रामसृष्टी व कालिदास सृष्टी उभारण्यात येईल। तसेच महाकवी कालिदास यांचे जीवनचरित्र सर्वसामान्य जनतेला व नवीन पिढीला कळावे याकरिता चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल। देशातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी राज्यात असलेल्या 5 ज्योतिर्लिंगांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी व तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नियमित आढावा, समन्वय व नियंत्रण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पंढरपूर मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून पुढील विकास कामांचे नियोजन प्रगतीत आहे। महानुभाव पंथीयांच्या विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करण्याची कामे प्रगतीपथावर असून त्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल। स्तंभ दुसरा शाश्वत उपक्षेत्र पहिले शाश्वत शहरी विकास 2047 पर्यंत राज्याची नागरी लोकसंख्या 70% होणार असून स्थूल राज्य उत्पन्नात या घटकाचे 75 ते 80% योगदान असणार आहे। राज्यात शाश्वत शहरी विकास करण्याकरता 10 पेक्षा जास्त सक्षम प्रादेशिक विकास प्राधिकरणे स्थापन करणे, 50 पेक्षा अधिक सुनियोजित बहुउपयोगी शहरी समूह विकसित करणे, वाहतूक केंद्रित विकास तसेच शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवा 100% डिजिटाइज करण्याचे नियोजन आहे। मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 140 अब्ज डॉलरवरून 300 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। वडाळा येथे जागतिक दर्जाचे स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब स्थापन करण्यासाठी 130 एकर जमीन वाटप करण्यात आली आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील ठाणे ते तलासरी मधील 3 स्थानकाचे काम 2027 अखेर पूर्ण होणार आहे। बुलेट ट्रेन प्रकल्पाद्वारे निर्माण होणाऱ्या आर्थिक मूल्याचा फायदा घेण्यासाठी विरार, बोईसर आणि ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाभोवतीच्या क्षेत्राच्या विकासाकरता बृहद आराखडा तयार करण्यात येईल। अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई 3.0 विकसित करण्यात येईल। या अंतर्गत कर्नाळा साई चिरनेर, रायगड पेण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्र ही ग्रीनफील्ड विकास केंद्रे म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे। वाढवण जिल्हा पालघर जवळ चौथी मुंबई विकसित करण्याचे नियोजित असून त्या अंतर्गत लॉजिस्टिक्स आणि वेअर हाऊसिंगसाठी विकास केंद्रे निर्माण करण्यात येतील। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर प्रदेशातील 20 लाख झोपडपट्टी धारकांच्या घरांच्या पुनर्विकासासाठी तसेच भाडे तत्वावरील घरांसह 10 लाख परवडणारी घरे विकसित करण्यासाठी बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे। मुंबई महानगर प्रदेशात नवीन बेकायदेशीर बांधकामे होणार नाहीत
याची खात्री करण्यासाठी GIS आधारित मॅपिंगचा वापर करून नो न्यू स्लम फ्रेमवर्क विकसित करण्यात येणार आहे। सदर फ्रेमवर्क पुढे इतर शहरात देखील लागू करण्यात येईल। केंद्र शासनाकडून नीती आयोगामार्फत देशभरातील निवडक क्षेत्रांचा आर्थिक वाढीचा रोडमॅप तयार करण्यात येत आहे। मुंबई महानगराच्या धर्तीवर पुणे, नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजीनगर ग्रोथ हब प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे। नागपूर शहराच्या आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी नवीन नागपूर म्हणून व्यापार व वित्तीय केंद्र विकसित करण्यात येणार आहे। नागपूर शहराच्या विकास व विस्ताराला चालना देण्यासाठी नागपूर रिंग रोडला देखील मान्यता देण्यात आली आहे। उपक्षेत्र दुसरे, वाहतूक व मालपुरवठा व्यवस्थापन। राज्यात सन 2047 पर्यंत प्रवासी व माल वाहतुकीकरता सलग संपर्क जाळे निर्माण करण्यासाठी 1200 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग तसेच 6000 किलोमीटरपेक्षा जास्त द्रुतगती मार्ग विकसित करण्याचे नियोजन आहे। मुंबई, पुणे व नागपूर शहरामध्ये एकूण 490 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यापैकी 173 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत। तसेच आगामी वर्षात 50 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्याचे नियोजन आहे। सन 2029 पर्यंत आणखी 165 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका या सुरू करण्यात येणार आहेत। वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई मेट्रो मार्गिका 11 हा 23,487 कोटी रुपये किमतीचा पूर्णतः भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगरीय स्थानक व वांद्रे टर्मिनस पर्यंत करण्याचे नियोजन आहे। मुंबई विमानतळ